चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली. थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भारतीय जनता पक्षाने नवी संघटनात्मक जबाबदारी सोपवलेली आहे. राजस्थानमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बावनकुळे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. राजस्थानमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर मोर्चे बांधणी सुरू केली असून निवडणूक व्यवस्थापनासाठी विविध राज्यातील अनुभवी नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत. राजस्थान स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी माजी खासदार हरीश द्विवेदी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 5 नेत्यांना सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्ष संघटनेचा मोठा अनुभव आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दरम्यानही त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याशिवाय त्यांनी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. पक्ष संघटना मजबूत करणे, निवडणुकीचे व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचा अनुभव लक्षात घेऊन राजस्थानच्या निवडणुकीसाठी त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आल्याचं मानलं जात आहे. यापूर्वी बावनकुळे यांची पक्षाने महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्ती केलेली आहे. मार्च 2024 ओडिशातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी जाहीर केली. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.